नमस्कार मित्रांनो, AIASL एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 998 जागांसाठी भरती इथे सुरू झाली आहे। यामध्ये तुम्हाला हँडीमन या पदाकरता इथे ऑफलाईन अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, हा ऑफलाईन अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर बघा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणते जोडायचे, अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, हा AIASLचा जो तुम्हाला ऑफलाईन अर्ज फिलअप करून भरायचा आहे, हा अर्जाचा नमुना आहे। तर मित्रांनो, हा अर्जाचा नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही याची योग्य प्रकारे प्रिंट काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघा, आता बघूया हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे इथे भरायचा आहे। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये इथे बॉक्स दिसणार आहे। तर तुम्हाला यामध्ये इथे काही भरायची आवश्यकता नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता, हे फक्त ऑफिशियल यूज करताय। तुम्हाला असेच असे सिम्पली इथे ब्लँक सोडायचे आहे। त्यानंतर खाली बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचा फोटोग्राफ यामध्ये इथे लावायचा आहे। तर बघा, 3 महिन्यापेक्षा जुना फोटो तुमचा इथे नसला पाहिजे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। म्हणजे तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला यामध्ये इथे लावायचा आहे। आणि त्यानंतर बघा, तुम्हाला अशा प्रकारे अक्रॉस सिग्नेचर इथे करायची आहे, तुमच्या चेहऱ्यावर सिग्नेचर करायची नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा फोटो लावल्यानंतर खाली बघा पोझिशन अप्लाइड फॉर, तर तुम्हाला ज्या पदाकरता इथे अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव तुम्हाला यामध्ये इथे भरायचे आहे। तर बघा, मी हँडीमॅन या पदाकरता अर्ज करून दाखवणार आहे, त्यामुळे मी हँडीमॅन हे पद इथे सिलेक्ट केलेलं आहे। तुम्हाला आणखी कुठल्या पदाकरता अर्ज करायचा असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर खाली बघा, तुम्हाला इथे सिलेक्टेड स्टेशन इथे मुंबई दाखवणार आहे, कारण की हे मुंबईकरता इथे वॅकन्सीज आहे। त्यानंतर बघा, वेदर थ्रू एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, तर मित्रांनो तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये हा फॉर्म भरत आहात का, म्हणजे तुम्ही जर याआधी AIASLमध्ये काम करत असाल त्यांच्यासाठी इथे आहे। तर तुम्हाला इथे सिम्पली नो यावरती अशा प्रकारे इथे टिक करायचं आहे। आणि त्यानंतर बघा, जर तुम्ही यामध्ये वर्क करत असाल AIASLमध्ये जर तुम्ही आधीच काम करत असाल तर तुम्हाला यामध्ये यस करायचे आहे। आणि यस केल्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर असणे इथे आवश्यक आहे। मी यामध्ये इथे नोवरती टिक केलं, त्यामुळे खाली बघा NA नॉट अप्लिकेबल इथे लिहिलेलं आहे। जर तुम्ही यामध्ये यसवरती टिक केलं तर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो नंबर तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करावा लागणार। त्यानंतर खाली बघा, तुमचं पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे इन ब्लॉक लेटर्स। तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये तुमचं पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये इथे भरून घ्यायचं आहे। तर बघा, तुमच्या मार्कशीटवर तुमच्या 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसे नाव असेल सेम त्याच पद्धतीने नाव तुम्हाला यामध्ये इथे भरायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम। त्यानंतर बघा, तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला इथे भरायचं आहे, त्याखाली तुमची डेट ऑफ बर्थ भरायची आहे। आणि खाली बघा प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ, तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ते प्लेस तुम्हाला इथे लिहायचं आहे। आणि त्यानंतर इथे तुमचं स्टेट। तर अशा प्रकारे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचं पहिलं पेज इथे संपलेलं आहे। त्यानंतर सेकंड पेज बघा, तर यामध्ये तुमचा जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे। तर बघा, तुमचा प्रॉपर ॲड्रेस विथ पिनकोड, तुमचं स्टेट, तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपर इथे फिलअप करायची आहे। त्यानंतर खाली बघा, तुम्हाला यामध्ये इथे तुमचा मोबाईल क्रमांक फिलअप करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मॅन्डेटरी त्यांनी इथे दिलेला आहे, म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक लिहिणे इथे आवश्यक आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म हा व्हॅलिड असणार नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर बघा, तुमची ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथे मॅन्डेटरी दिलेली आहे, म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID ह्या दोन्ही गोष्टी इथे कंपल्सरी आहे। तुम्हाला प्रॉपर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID लिहायची आहे। पुढील जो काही पत्रव्यवहार होईल तो तुमच्या ईमेल ID वरती इथे होणार आहे, त्यामुळे तुमची ईमेल ID तुम्हाला योग्य प्रकारे इथे लिहून घ्यायची आहे। त्यानंतर 6 नंबरमध्ये बघा, तुमचं जे जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला यामध्ये इथे सिलेक्ट करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे टिक तुम्हाला यामध्ये इथे करून द्यायचं आहे। त्यानंतर खाली बघा, तुमचं मॅरिटल स्टेटस, तर तुमचं जे मॅरिटल स्टेटस असेल, मॅरिड, अनमॅरिड, डिवॉर्स जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे राईटची खून तुम्हाला इथे करायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यांनी इथे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, जे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही अनमॅरिड असाल तर अशा प्रकारे क्रॉस खून तुम्हाला या बॉक्समध्ये इथे करायची आहे, आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला या बॉक्समध्ये। तर बघा मित्रांनो, तुम्हाला राईटची खून करायची नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। तुम्हाला अशा क्रॉसची साईन यामध्ये इथे करायची आहे। त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी, खाली बघा तुमचा धर्म, त्यानंतर तुमची मदर टंग, तुमची जी मातृभाषा असेल ती मातृभाषा तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे। याखाली बघा, तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला यामध्ये इथे लिहायचा आहे। तर बघा मित्रांनो, AIASLमध्ये फॉर्म अप्लाय करण्याकरिता तुमच्याकडे पॅन कार्ड असणे इथे आवश्यक आहे। त्यानंतर खाली बघा, तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे। त्याखाली बघा, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे। तर बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे राईटची खून इथे करायची नाही आहे, तुम्हाला सिम्पली अशी क्रॉसची खून इथे करायची आहे। तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे खून केलेली आहे। आणि त्यानंतर बघा, अल्सो मेन्शन सबकास्ट, तुमची कॅटेगरी तुम्ही यामध्ये निवडल्यानंतर इकडे बघा सबकास्ट, तर तुमची जी सबकास्ट असेल ते तुम्हाला अशा प्रकारे इथे डिस्क्राईब करायची आहे, पूर्णपणे लिहून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथे नोट दिलेला आहे, जर तुम्ही SC ST OBC किंवा इतर आरक्षित प्रवर्गामध्ये अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे इथे आवश्यक आहे।
त्याचबरोबर जे OBC कॅन्डिडेट आहे त्यांच्याकरता नॉन क्रिमिनलसुद्धा इथे आवश्यक त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा वेदर एक्स सर्व्हिसमॅन, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला यामध्ये इथे यस करायचे आहे, अदरवाईज तुम्हाला नो यावरती इथे टिक करायची आहे. तर बघा जर तुम्ही यस केला तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे इथे आवश्यक आहे. त्यानंतर वेदर फ्रॉम पोलीस सर्व्हिसेस, तर बघा जर तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमध्ये असाल तर यस करा, अदरवाईज तुम्हाला नो यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर वेदर वर्किंग इन एनी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर, तर बघा मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर किंवा ऑटोनॉमस बॉडी कुठल्याहीमध्ये जॉब करत असाल तर ते तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. जर असेल तर तुम्हाला इथे यस करायचे आहे, पण मी इथे कुठल्याच प्रकारच्या ऑफिसमध्ये काम करत नाही त्यामुळे नो यावरती अशा प्रकारे इथे टिक करणार. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली बघा तुमची एज्युकेशनल डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. तर बघा मित्रांनो हँडीमॅन या पदाकरता फक्त 10वी उत्तीर्ण क्वालिफिकेशन इथे मागितलेलं आहे, त्यामुळे बघा 10th ग्रेड यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्हाला नेम ऑफ द युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन, तर तुमच्या युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशनचं नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा डेट अँड मंथ ऑफ पासिंग, ज्या वर्षी तुम्ही तुमची 10वी उत्तीर्ण झाला तो महिना आणि वर्ष तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर ड्युरेशन बघा कालावधी किती होते ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि इकडे तुमचे पर्सेंटेज तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एनी अदर कोर्स स्पेसिफाय, तर बघा मित्रांनो तुमच्याकडे आणखी कुठलं शिक्षण असेल तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्ही इथे बघू शकता मी माझं 12th इथे ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुमचं जे बोर्ड असेल, युनिव्हर्सिटी असेल, त्याचबरोबर सेम त्याच पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. त्याखाली बघा मी इथे MSCIT माझं झालेलं आहे त्यामुळे MSCITसुद्धा इथे ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं असेल ते तुम्ही इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर खाली बघा मित्रांनो फ्लुएन्सी इन लँग्वेजेस, तर मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येतात त्याबद्दलची माहिती त्यांनी इथे तुम्हाला विचारलेली आहे. तर बघा ज्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी इथे इंग्लिश दिलेलं आहे. तर बघा जर तुम्हाला AIASLचा फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश भाषा काही ना काही येणे तरी इथे आवश्यक आहे. होऊ शकते तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा इथे इंग्लिश भाषेमध्ये घेतला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे इथे आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे मार्क X, तर अशा प्रकारे X तुम्हाला मार्क करायचं. तुम्हाला वाचता येते का, बोलता येते का, लिहिता येते का, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये क्रॉसची साईन इथे करून घ्यायची आहे. आणि इकडे रिमार्कमध्ये बघा तुम्हाला इथे नोट लिहायची आहे. तर बघा त्यामध्ये इंडिकेट व्हेदर एनी सर्टिफिकेट लँग्वेज कोर्स, तर बघा मित्रांनो जर तुम्ही इंग्लिश, हिंदी किंवा अदर कोणत्याही लोकल लँग्वेजमध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही इथे रिमार्कमध्ये लिहू शकता. अदरवाईज बघा तुम्हाला कशा प्रकारे ते भाषा येतात, तर बघा सॅटिस्फॅक्टरी मी यामध्ये इथे लिहिलेलं आहे. जी माझी इंग्लिश भाषा आहे ती ठीकठाक साधारणपणे आहे त्यामुळे मी इथे सॅटिस्फॅक्टरी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. त्यानंतर खाली बघा हिंदी भाषा, तर मी इथे एक्सिलेंट लिहिलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रिमार्क लिहायचा आहे की तुम्हाला कशा प्रकारे ती भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येतात. त्यानंतर बघा तुमची जी लोकल लँग्वेज असेल ते तुम्हाला इथे प्रिस्क्राईब करायची आहे. त्यानंतर तुमची मदर टंग, तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी कुठल्याही प्रकारच्या भाषा येत असेल तर बघा अदरमध्ये तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पेज बघा, तर यामध्ये तुम्हाला तुमचं वर्क एक्सपिरियन्स इथे फिलअप करायचं आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्ही यामध्ये इथे ॲड करू शकता. नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, पोस्ट हेल्ड म्हणजे तुम्ही जिथे काम केलं त्याचं नाव, त्यानंतर कुठल्या पोस्टला काम केलं त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा पिरियड ऑफ सर्व्हिस, तुम्ही कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते तुम्हाला या बॉक्समध्ये इथे भरायचं आहे. त्यानंतर बघा नंबर ऑफ इयर्स, तर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे, 2 वर्ष, 4 वर्ष जे असेल ते तुम्हाला या बॉक्समध्ये इथे लिहायचं आहे. आणि त्यानंतर बघा नेचर ऑफ जॉब, तुम्ही जो जॉब केला, ज्या जॉबचा तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे त्या जॉबबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करायची आहे. पण माझ्याकडे इथे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आहे आणि या वॅकन्सीकरता अनुभव कंपल्सरीसुद्धा इथे दिलेला नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये काही भरणार नाही आहे. तुम्हाला सिम्पली यामध्ये अशा प्रकारे डॅश करायचे आहे किंवा तुम्ही याला ब्लँकसुद्धा सोडू शकता. तुम्हाला यामध्ये काही भरायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर खाली बघा पर्टिक्युलर्स ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, तर बघा जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जर मागितलेले असेल तरच तुम्हाला ही माहिती इथे फिलअप करायची आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता, कंपल्सरी नाही आहे. हँडीमॅन या पदाकरता त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेले नाही आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा मी इथे काहीच भरणार नाही आहे. त्यानंतर खाली बघा पर्टिक्युलर डिमांड ड्राफ्ट इश्यू, तर मित्रांनो हा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही जर OBC किंवा ओपन कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तर तुम्हाला 500 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट यामध्ये इथे भरायचा आहे. तर हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. त्यानंतर बघा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट इथे कशा प्रकारे फिलअप करायचा आहे, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा डिमांड ड्राफ्टचा फॉर्मॅट आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा डिमांड ड्राफ्ट आहे. तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या बँकमध्ये हा डिमांड ड्राफ्ट भरत असाल तर तुम्हाला फॉर्मॅट थोडा इथे वेगळा राहू शकतो, पण जी माहिती आहे ती ही सेम माहिती तुम्हाला त्या डिमांड ड्राफ्टमध्ये सुद्धा तिथे भरावी लागणार. फक्त डिमांड ड्राफ्टचा फॉर्मॅट कुठल्या बँकमध्ये इथे वेगळा
राहू शकतो। तर यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे हा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे, तर बघा मित्रांनो 2 पार्टमध्ये हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे भरायचा आहे। ज्यामध्ये सर्वप्रथम बघा तुम्हाला जे दिवशी तुम्ही तुमचा डिमांड ड्राफ्ट भरता ती डेट तुम्हाला इथे लिहायची आहे। त्यानंतर खाली बघा नेम ऑफ द अप्लिकंट, तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर खाली बघा इथे सर्वात महत्त्वाचं आहे, तर मी तुम्हाला इथे झूम करून सुद्धा दाखवणार आहे। तर बघा इन फेवर ऑफ, तर मित्रांनो हाच पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, तुम्हाला कोणाच्या फेवरमध्ये हा डिमांड ड्राफ्ट इथे भरायचा आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता, तुम्ही इथून ह्या ॲड्रेसचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही इथून ॲड्रेस आता कॉपीसुद्धा करू शकता। तर बघा AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, तर अशा प्रकारे या फेवरमध्ये तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे। आणि पेएबल ॲट, तर यामध्ये तुम्हाला इथे मुंबई अशा प्रकारे इथे लिहायचं आहे। त्यानंतर खाली बघा तुम्हाला किती रुपये भरायचे आहे, तर बघा तुम्हाला 500 रुपये DD आहे, त्यामुळे मी इथे 500 रुपीज लिहिलेलं आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे 500 रुपये लिहायचे आहे। त्यानंतर बघा विनियम म्हणजेच एक्सचेंज, तर मित्रांनो इथे कोणकोणत्या बँकमध्ये चार्जेससुद्धा इथे लागणार आहे। जर तुम्ही सेंट्रल बँकमध्ये भरत असाल तर तुम्हाला वेगळा चार्ज लागणार, जर तुम्ही स्टेटमध्ये भरत असाल तर तुम्हाला चार्जेस इथे कमी जास्त होऊ शकतात। तर माझ्या स्टेट बँकमध्ये मला 25 रुपये चार्ज त्यांनी इथे सांगितलेलं आहे, त्यामुळे मी इथे 25 लिहिलेलं आहे। असं माझं टोटल बॅलन्स इथून 525 रुपये मला इथे भरावे लागणार, त्यामुळे अशा प्रकारे मी इथे ॲड केलेलं आहे। तर बघा तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या बँकमध्ये जेवढे पैसे जेवढे ते एक्सचेंज तुम्हाला लागत असेल ते तुम्हाला यामध्ये इथे ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला या पहिल्या भागामध्ये भरायची आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट आपलं सेकंड भाग, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला तीच माहिती भरायची आहे, तुमची शाखा। त्यानंतर बघा अशा प्रकारे बॉक्स तुम्हाला दिलेला असेल तर तुम्हाला यावरती इथे टिक करायचे आहे, म्हणजे डिमांड ड्राफ्टवरती। त्यानंतर इन फेवर ऑफ, तीच माहिती तुम्हाला इथे भरायची आहे, AR एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड। त्यानंतर बघा तुम्हाला किती रुपये भरायचे सुद्धा तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर पेएबल ॲट तुम्हाला इथे दिसत आहे, तर इथे तुम्हाला मुंबई लिहायचं आहे। फेवरमध्ये तुम्हाला AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड आणि पेएबल ॲट जर म्हटलं तर ते तुम्हाला मुंबई इथे लिहायचं आहे। त्यानंतर बघा इकडे तुमचे टोटल पैसे जेवढे असेल तुम्ही भरत तेवढे पैसे तुम्हाला इथे अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे बघा तुमची सिग्नेचर तुम्हाला करायची आहे। त्यानंतर बघा तुमचं नाव व तुमचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करून घ्यायचे आहे। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही माहिती फिलअप करून तुमच्या बँकमध्ये हा तुमचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर तुमचे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथून एवढी रिसिप्ट तिथे मिळणार आहे। त्याचबरोबर बघा या रिसिप्टवर तुमचा जो DD नंबर म्हणजे ट्रान्झॅक्शन ID असेल तो ID सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे। तर तुम्हाला कशाप्रकारे इथे रिसिप्ट मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे रिसिप्ट मिळत असते। तर तुम्ही इथे बघू शकता बँकेचा शिक्का, त्याचबरोबर बघा त्याचा जो DD नंबर आहे तो DD नंबरसुद्धा तुम्हाला यामध्ये इथे दिलेला आहे, तुम्ही खाली बघू शकता। तर हीच माहिती आता आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप केला त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला भरायची आहे। तर चला बघूया कशाप्रकारे ही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे। तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्ही इथे बघू शकता ज्या बँकमध्ये तुम्ही तुमचा अर्ज भरला त्या ज्या बँकमध्ये तुम्ही तुमचा डिमांड ड्राफ्ट भरला त्या बँकेचं नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे। त्यानंतर बघा डेट ऑफ इश्यू, ज्या दिवशी तुम्ही डिमांड ड्राफ्ट भरला ती डेट तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर इकडे बघा हा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, डिमांड ड्राफ्ट नंबर। तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं त्या डिमांड ड्राफ्टवर एक ट्रान्झॅक्शन नंबर बँकेतर्फे इथे दिलेला असतो, तर हाच नंबर तुम्हाला यामध्ये इथे लिहायचा आहे। त्यानंतर अमाऊंट तर तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेलंच आहे। त्यानंतर बघा प्रेझेंटली वर्किंग AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, तर बघा मित्रांनो जर तुमचे रिलेटिव्ह या AIASLमध्ये काम करत असाल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करायची आहे। जर तुमचे वडील, तुमचे भाऊ किंवा बहीण जर कोणी यामध्ये काम करत असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला भरायची आहे, त्यांचं नाव, त्यानंतर त्यांची पोस्ट, कंपनी आणि रिलेशनशिप। तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती इथे फिलअप करायची आहे। जर तुमचं कुठलेच नातेवाईक यामध्ये काम करत नसेल तर तुम्हाला यामध्ये काही भरायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर नेक्स्ट पेज बघा अशा प्रकारे डिक्लेरेशन तुम्हाला यामध्ये इथे दिलेलं आहे। तर हे संपूर्ण डिक्लेरेशन तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरतात ते प्लेस तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डेट लिहायची आहे आणि इकडे बघा तुमची सिग्नेचर तुम्हाला यामध्ये इथे करून घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन फॉर्म संपलेला आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट पेज आणखी एक आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स यामध्ये विचारलेले आहे। तर बघा यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा जोडायचे आहे। तर बघा जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तर तुम्हाला हे पहिलं डॉक्युमेंट जोडायची आवश्यकता नाही आहे, म्हणजेच हे डिमांड ड्राफ्टचं डॉक्युमेंट्स आहे। आणि जर तुम्ही SC ST सोडून अदर कास्टमध्ये हा फॉर्म भरत असाल तर बघा तुम्हाला यामध्ये बॉक्समध्ये अशा प्रकारे इथे टिक करायची आहे, म्हणजेच तुमच्या डिमांड ड्राफ्टची जी झेरॉक्स कॉपी आहे तीच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मसोबत जोडायची आहे। बघा मित्रांनो ओरिजिनल जोडायचं नाही आहे, ओरिजिनल तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू करता बोलावतील, इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट्स करता जेव्हा बोलावणार तेव्हाच तुम्हाला तुमचा ओरिजिनल डिमांड ड्राफ्टची जी पावती असेल, जी रिसिप्ट असेल ती तुम्हाला घेऊन जायची आहे। सध्या फक्त तुम्हाला इथे
झेरॉक्स जोडायची ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं 10वी आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर बघा डिप्लोमा कोर्स ही आपल्याला इथे हँडीमॅन करता भरायची आवश्यकता नाही आहे, पण जर तुम्ही दुसऱ्या पदाकरता अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे भरावं लागणार. तर बघा अशा प्रकारे क्रॉस साईन तुम्हाला इथे करायचं नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगण्याकरता इथे सांगत आहे. त्यानंतर बघा हे मी खोडून टाकणार. त्यानंतर बघा जर तुम्ही डिग्री तुमची झालेली असेल आणि तुम्ही डिग्रीच्या पोस्टकरता अप्लाय करत असाल तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे, यामध्ये तुम्हाला करायचं नाही आहे. तर बघा हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला हँडीमॅन करता अप्लाय करायचे नाही आहे. त्यानंतर एनी अदर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अटॅच करू शकता, अदरवाईज इथे आवश्यकता नाही आहे. त्यानंतर बघा इथे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे इथे आवश्यक आहे, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडायची इथे आहे. त्यामुळे बघा या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथे टिक करायची आहे. त्यानंतर एनी अदर कोर्सेस जर तुमच्याकडे असेल तर करा, अदरवाईज तुम्हाला हे पाठवायची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमध्ये फॉर्म भरला असेल तर ते तुम्हाला पाठवायचं आहे, आपल्याकडे नाही आहे त्यामुळे मी नो यावरती क्लिक केलं. त्यानंतर बघा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईल, तर हा इथे महत्त्वाचा आहे, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट यामध्ये इथे जोडायचे आहे. त्यानंतर पॅन कार्ड कॉपी जोडायची आहे, तुमच्या आधार कार्डची कॉपी जोडायची आहे. त्यानंतर बघा इन्कम असेस सर्टिफिकेट, हे फक्त EWS कॅन्डिडेट करता आहे, त्यामुळे आपण इथे जोडणार नाही आहे. त्यानंतर बघा झेरॉक्स कॉपी ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, तर बघा हँडीमॅन या पदाकरता ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा इथे आवश्यकता नाही आहे. त्यानंतर बघा कॉपी ऑफ पासपोर्ट व्हॅलिडिट 2019, तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुम्हाला एन्व्हलप इथे कशा प्रकारे भरायचा आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, सेम याच पद्धतीने तुम्हाला तुमचा जो लिफाफा आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम बघा तुम्हाला अशा प्रकारे इथे क्लिअरली सुपरस्क्राईब करायचे आहे पोस्ट अप्लाइड फॉर, आणि ज्या पदाकडे तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव तुम्हाला यामध्ये इथे व्यवस्थितपणे लिहायचं आहे. तर बघा जर तुमच्या एन्व्हलपवर तुम्ही अशा प्रकारे सुपरस्क्राईब केलं नाही, अशा प्रकारे तुम्ही लिहिलं नाही, तर तुमचा फॉर्म हा 100% रिजेक्ट होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुम्ही डिमांड ड्राफ्ट भरला असेल, संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित पाठवलेले असेल, परंतु तुम्ही जर तुमच्या लिफाफ्यावर अशा प्रकारे हे सुपरस्क्राईब केलं नाही तर तुमचा अर्ज हा इथे रिजेक्ट होणार, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा 2, तर तुम्हाला कोणत्या पद्धतीवर हा अर्ज पाठवायचा आहे. तर बघा HRD डिपार्टमेंट, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, GSD कॉम्प्लेक्स नियर शहर पोलीस स्टेशन, CSMI एअरपोर्ट टर्मिनल 2 गेट नंबर 5 शहर अंधेरी ईस्ट मुंबई. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा ॲड्रेस आहे, स्क्रीनवरती मी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा ॲड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे. तर बघा हा ॲड्रेस तुम्हाला चुकायचा नाही आहे, तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस अशा प्रकारे इथे जो तुमचा एन्व्हलप आहे तर त्या एन्व्हलपच्या राईट साईडला लिहायचा आहे आणि लेफ्ट साईडला बघा फ्रॉम लिहायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव व तुमचा पत्ता तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा एन्व्हलप तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. तर बघा यामध्ये जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.